विद्यार्थी विद्येला प्राप्त करू इच्छितो तो विद्यार्थी, विद्या प्राप्त करू इच्छितो तो विद्यार्थी ज्याच्याकडे जिज्ञासा आहे. जिज्ञासा म्हणजे प्राप्त करण्याची इच्छा. प्राप्त करण्याची इच्छा कधी निर्माण होईल? विद्या आहे ना, जगातलं सर्वात श्रेष्ठ धन आहे. विद्याधनम सर्वधन प्रदानम. विद्या अशी एक श्रेष्ठ संपदा आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं कुठलीही नाही आहे. न चोरहार्यम न च राजहार्यम न भातृभाज्यम न जपारकारी व्यये कृते वर्धतयेव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रदानम. सुभाषित किती सुंदर सांगितले बघा. का संपादन करावं? न चोरहार्यम, याला का चांगलं म्हणावं? याची इच्छा जिज्ञासा का व्हावं आपल्याकडे? न चोरहार्यम, आपण एकदा ही विद्या प्राप्त केले की कोणीही चोर याची चोरी करू शकत नाही. तुमच्याकडे विद्या आली, याचा अपहरण कोणी करू शकत नाही. न च राजहार्यम, आपण शिकलेली ही जी विद्या आहे ना, याच्यावर कोणी टॅक्स बसवू शकत नाही. राजा त्याच्यावर कुठलाही कर बसवू शकत नाही. बाहेर काही कमवलं तुम्ही त्याच्यावर टॅक्स लावतात. विद्येवर कुठली टॅक्स लावता येत नाही. न भातृभाज्यम, भावंडे याच्या कोणीही वाटणी मागू शकत नाही. आपण जे काय कमवतो, कमवलेल्यामध्ये बरीच लोक वाटणी मागतात. बरीच लोक नाही, जगाचा व्यवहारच आहे. परिवार काहीही कमवला तर त्याच्या वाटण्या कराव्या लागतात. बहिणींची, भावांची, काकांची, पुतण्यांची, सगळ्यांची वाटण्या कराव्या लागतात. न भातृभाज्यम, याला वाटणी करावं लागत नाही. न च भारकारी, आणि जितकं कमवाल तितकं हे आपल्याला बलवान बनवतं, परंतु कधी बोज म्हणत नाही कोणावर. विद्येचं वैशिष्ट्य असं, आप जितकं कमवाल, आपण जितकं कमवाल, कधीही आपल्यावर बोज बनत नाही. व्यये कृते वर्धतयेव नित्यम, आणि विशिष्ट वैशिष्ट्य असं, या विद्या संपादन केल्यानंतर खर्च करत जाल तसा. खर्च करणे म्हणजे काय बाबा? त्या विद्येने एकतर आपण त्याचा परिवर्तन पैशात करता येतं, कारण आम्हाला त्या विद्येची तंत्र माहिती असल्या कारणाने त्या तंत्राने वेगवेगळे कार्य करत जातो. मला अमुक करण्याची एक विद्या माहिती आहे, तमुक करण्याची एक विद्या माहिती आहे. जेवढ्या काय तंत्र आहेत त्याच्यासाठी जेवढी आमची बुद्धी किंवा विद्या आम्ही खर्च करत जातो, व्यये कृते वर्धत एव नित्यम, वाढतच जाते. ही खर्च कराल तसं वाढतंय. जसं की एक दिव्याने दुसरा दिवा लावला, तुम्ही दुसरं कोणाला तरी दिला तर कमी व्हायला पाहिजे ना. पैसे असतील, धान्य असतील, जमीन असेल, दुसऱ्यांना दिले की घडते की वाढते? वाढतं. जमीन, पैसे, दागिने दुसऱ्यांना दिले तर वाढतात की घडतात? घडतात. पण विद्या एक अशी आहे, व्यये कृते वर्धत एव नित्यम. रोज तुम्ही जितकं द्याल तितकं वाढत जाते. एका दिव्याने जितके दिवे लावाल तितके प्रकाश वाढत जाईल, पण कमी होत नाही. कमी होत नाही. म्हणून विद्यार्थ्याने आपल्या जीवनात याला कमवण्याची इच्छा का बाळगावी? तर आधी विद्येची महत्व समजून घ्यावं. विद्येचं महत्व समजून घ्यावं.
विद्याविहीनः पशुभिः समानः. आमच्या ऋषीमुनींनी 10,000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेले विद्याविहीनः, विद्याहीन जो आहे तो पशु समान आहे असं म्हटले गेलेले. का? तेही खातं पितं झोपते आणि हेही खातं पितं झोपते, एवढं सोडले तर दुसरं काय. म्हणून विद्या प्राप्त करणं गरजेचे. विद्येमध्ये 2 प्रकार. विद्येत किती प्रकार आहेत? पराविद्या, अपराविद्या. परा म्हणजे श्रेष्ठ विद्या आणि अपरा म्हणजे थोडासा कमी श्रेष्ठ विद्या. श्रेष्ठ विद्या म्हणजे जी विद्या प्राप्त झाल्याने जीवनात आणखीन काहीतरी प्राप्त करावं अशी इच्छाच शिल्लक राहत नाही अशी विद्या. त्या विद्येला विद्यानाम अध्यात्म विद्या असंही भगवद्गीतेत कृष्ण परमात्माने म्हटलेले. जी पराविद्या म्हणतो ना ती अध्यात्म विद्या. अध्यात्म विद्या म्हणजे आत्म्याचा अध्ययन करण्याची विद्या. स्वात्म्याचा अध्ययन करणं, परमात्म्याचा अध्ययन करणं म्हणजे काय? मी कोण, परमात्मा कोण आणि ही दोघांमध्ये असणारा जगत काय आहे, या 3 प्रश्नांचं उत्तर मिळवणं म्हणजे अध्यात्म विद्या. बाकी काय नाही. मी कोण, परमात्मा कोण, हे सर्व सृष्टी रचना करणारा परमात्मा कोण आणि या दोघांच्या मध्ये प्रकट प्रपंच जे आहे हे काय आहे, याचं स्वरूप काय आहे नेमकं आणि ह्या तिघांचा काय संबंध आहे आणि काय भेद आहे हे नीटपणे समजून घेणं ही अध्यात्म विद्या. आणि दुसरं ही पराविद्या आणि दुसरं अपराविद्या. अपराविद्येमध्ये जेवढ्या काही आजीविकेची साधन आहेत ते शिकणं. आजीविकेची साधन आहे. काय काय नाहीये त्याच्यामध्ये, सगळेच आहेत. जितक्या काय टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतो ना आज आपण, या सगळे ह्यातच येणारी आहे. अक्षरविद्या ह्यातच येणार आहे. गणित ह्यातच येणार. गणित कशाला पाहिजे बाबा? गणिताने काय आत्मज्ञान प्राप्त होतो? नाही. गणिताने जीवन जगण्याकरता गणित मदत करते आपल्याला. गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार प्रपंचातील संपत्ती मोजण्याकरता, परिवारातील संपत्ती मोजण्याकरता लागतो. गणित त्याला लागतो की मला घर आणि माझी जागा असेल तर ते मोजण्याकरता लागतं. गणित मला त्यासाठी लागतं की उत्पादनासाठी लागतं. काहीही उत्पादन करायचं झाले तर त्याच्या मोजमापासाठी गणित लागतं. कारण काल मोजण्यासाठी गणित पाहिजे, स्थान मोजण्याकरता गणित पाहिजे, देश मोजण्याकरता गणित पाहिजे. प्रदेश आहे त्याला मोजायचं, त्यालाही गणित पाहिजे. मग त्याच्यात लिक्विड असेल, सॉलिड असेल, जे काय असेल त्या सर्वही मोजायचं असेल तर गणित लागतं. मग कुठल्या वस्तू बनवायचंय, वस्तू बनवण्याकरता गणिताची गरज आहे. काहीही बनवायचं असो, त्याचा उंची किती पाहिजे, लांबी रुंदी किती पाहिजे, इथनं सुरुवात म्हणजे जॉमेट्री लागणारच. जीवनात अत्यंत आवश्यक, आजीविकेसाठी आवश्यक असणारी कला आहेत किंवा तंत्र आहेत, त्यांना अपराविद्या असं म्हणतात. एखादा पेन बनवायचा आहे, नोटबुक बनवायचं आहे, मला कागद बनवायचा आहे. कागद बनवायचा असेल तर कोणत्या कोणत्या वस्तूंपासून कसं सडवायचं त्या कागदाला, म्हणजे ते लगद तयार करायचं, करून मग नंतर त्याला सडवायचं, सडवून झाल्यानंतर त्याला कालवायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये बाइंडिंग एजंट टाकायचं थोडंसं आणि 2 रोलर मधनं त्याला बाहेर काढायचं आणि सुकवायचं. मग त्यात रंगीत करायचं तर काय करायला पाहिजे? उदाहरणार्थ सांगितलं, तुम्हाला शिकायचं असेल तर विद्यार्थ्याला विद्या अशा पद्धतीने शिकावी. छोट्या छोट्या गोष्टी, कपडे कसं तयार करावं, वापर कसं करावं,
डिझाईन कसं बनवावं, डिझायनिंग हे सर्वही विद्येचा भाग आहे। मूल वस्तू तयार करणं, डिझाईन तयार करणं, त्याच्या मार्केटिंग करता येणं आणि वापर करता येणं, या 4 गोष्टी शिकवते ती विद्या। हे सोडून दुसरं काय करताय का बघा। मग तुम्ही भले IT मध्ये जावा, बायोटेक्नॉलॉजी मध्ये जावा, वैद्यकीय याच्यात जावा, किंवा तंत्र विभागात जावा, मंत्र विभागात जावा, किंवा शेती शिकायला जावा, कुठेही काही करायला जावा, याच गोष्टीला याकरता विद्यार्थ्यांमध्ये विद्या प्राप्त करण्यासाठी काय पाहिजे बाबा, विद्यार्थी कसा असायला पाहिजे, चांगला विद्यार्थी कसा असू शकतो। विद्या देण्या आणि घेण्यामध्ये मी मागे तुम्हाला बोललो की 2 सिस्टम आहेत। विद्या देण्या आणि घेण्याकरता 2 सिस्टम आहेत, एक टीचिंग मेथड आणि दुसरं लर्निंग मेथड। टीचिंग मेथड म्हणजे सांगून 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 घटवून घ्यायचं आपल्याकडून, हे टीचिंग मेथड। दुसरं लर्निंग मेथड मध्ये इतकी जिज्ञासा असते त्या शिकणाऱ्याला, ही का आणि ही कशी, मग ह्याला काय करायचं, स्वतःची जिज्ञासा डोक्यात तयार होत्या आणि शोधून मग हे मला कुठे मिळेल, कोण सांगतील, आणि त्याच्याकरता मी काय करायला पाहिजे, स्वतः त्याच्या मनात जिज्ञासा तयार होते आणि मग तो प्राप्त केल्याशिवाय राहत नाही। लर्निंग मेथड आणि टीचिंग मेथड। अर्जुन जो होता द्रोणाचार्यांचा शिष्य, टीचिंग मेथड मधला होता। एकलव्य जो होता तो लर्निंग मेथड मधला होता। तो दूर बसून सर्वही ऐकत होता आणि शिकत होता। मूर्ती बनवून ठेवला गुरुजींचा आणि तिथे बसलेले सर्वही प्रॅक्टिस मात्र मूर्तीजवळ करत होता। जे दूर बसून ऐकत होता आणि प्रॅक्टिस करताना त्या मूर्तीजवळ कुठेतरी श्रद्धा विश्वास असावा लागतो। विद्या प्राप्त करण्याकरता काय लागते, आपल्याकडे भांडवल काय तर लागते ना, काय असायला पाहिजे बाबा, ज्यांच्याकडून विद्या शिकतो त्यांच्यावर नितांत विश्वास आणि श्रद्धा पाहिजे, प्राप्त करण्याची इच्छा पाहिजे, त्याच्याकरता वेळ देता आला पाहिजे। आणि एवढं करत असताना विद्या प्राप्त करायचं असेल तर सर्वात महत्वाची नम्रता पाहिजे आणि कठीण परिश्रम करण्याची इच्छा पाहिजे। कठीण परिश्रम, हार्ड वर्क करण्याची इच्छा असायला पाहिजे। सगळ्यात महत्वाचा ती प्राप्त करण्याकरता सेवा करण्याची सुद्धा इच्छा पाहिजे। ज्यांची आज सर्व गोष्टी पैसे देऊनच मिळतात अशी नाही, काही गोष्टी पैसे देऊन शिकू शकतो, काही गोष्टी त्यांची प्रेम संपादन करून ते प्राप्त करू शकतो, हे सगळे गुण। आणि विद्यार्थी दशेमध्ये थोडासा कमी जेवायला शिकायला पाहिजे, बरोबर, थोडासा कमी जेवायला पाहिजे। का, जास्त झालं तर झोप येते, झोप आली की सगळे मेन स्विच ऑफ होतो। या शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे जी ऊर्जा आहे वेगवेगळ्या काम करण्याकरता, तुमच्या विद्याभ्यासासाठी सुद्धा पाहिजे, पाहण्याकरता ऊर्जा पाहिजे, ऐकण्याकरता ऊर्जा पाहिजे, बोलण्याकरता ऊर्जा पाहिजे, चालण्याकरता ऊर्जा पाहिजे, नीट बसण्याकरता सुद्धा ऊर्जा लागते। पण शरीराचा ऊर्जा पुरवठा जे आहे, शरीरात जे बनतं त्याचा पुरवठ्याचा एक सिस्टम आहे, त्याचा फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी आहे। फर्स्ट प्रायोरिटी आपण जे खाल्लेले आहे ते पचन करण्याकरता आहे। आमच्या शरीरात ऊर्जा सगळ्यात जास्त कोणाकडे जात असेल, आपण जे जेवलेले आहोत ते पचन करणं, त्याचा फर्स्ट प्रायोरिटी। का, नवी ऊर्जा तयार होते ते तिथूनच परत आमच्या अन्न आणि पाणी, हवा यातूनच शरीर चालवणारी नवीन ऊर्जा बनते।
मग जर ती बंद पडली, जर पचन यंत्रणेकडे व्यवस्थित ऊर्जा नाही पोचली तर अपचन होते, अपचनाने आरोग्य बिघडते, अपचनाने अनेक आजार तयार होतात, त्या आजारातनं आरोग्य बिघडले की सर्वच काम बंद पडतं. म्हणून शरीर नेहमी काय करते, आपल्याकडे जेवढी ऊर्जा आहे, ताकद आहे, ती पहिल्यांदा पाठवते पचन यंत्रणेला, डायजेस्टिव्ह सिस्टमकडे डायव्हर्ट होतो पहिला. आणि डायजेस्टिव्ह सिस्टमला देऊन जे काही शिल्लक राहते ते पाहण्याकरता, ऐकण्याकरता, बसण्याकरता, चालण्याकरता, बोलण्याकरता, विचार करण्याकरता, याच्याकरता वापरत असते. मग जरा तुम्ही जादा भरलात, जठराशयामध्ये जादा अन्न टाकलात तर त्याला अधिक ऊर्जा लागते. अधिक ऊर्जा जेव्हा लागते ते इकडचं काढून तिकडे पाठवते. मग पाठवले की काय होतंय, हळूच डोळे बंद होतात. म्हणजे बॉडी काय करते, मेन स्विच ऑफ करते. इतर कामाकरता जाणारी जी ऊर्जा होते ना, त्या सगळ्या बटन बंद करून टाकते आणि सगळी ऊर्जा आधी त्याला लावते, पचन यंत्रणेला. मग ती एकदा तो काम झाला असं करून उठणार का, आता तो काम झाला, मग आता तुम्ही इतर कामांसाठी वापरू शकता. यासाठी विद्यार्थी दशेमध्ये असताना आपलं भोजन आहे ना नियमित असावं आणि जरासं अल्पाहारी. आमच्या सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे त्याच्याकरता विद्यार्थ्यांनी थोडस अजून भूक शिल्लक असताना जेवण बंद करा, तर तुम्ही वाचन करू शकाल, लेखन करू शकाल, श्रवण करू शकाल, अन्यथा ते काम होणार नाही. दुसरं, थोडस झोप कमी असायला पाहिजे विद्यार्थ्यांना. कमीत कमी झोपेमध्ये गाडी चालवायला शिकायला पाहिजे, तर ती विद्यार्थी मोठी दशेपर्यंत जाऊ शकतो. अल्पाहारी श्वानमित्रा, की कुत्र झोपते माहिती, ते कधी झोपते कधी उठते कळत नाही. विद्यार्थी दशेमध्ये कुत्र्यासारखं झोपायला शिकायला पाहिजे. मग उठला की हातात त्याचा अध्ययन असते. झोप आली की तेवढं 5 मिनिटं कोंबड्यासारखं उभं उभं झोपते कोंबडी आणि पटकन उठते. उठते म्हणजे का अर्धवट ह्याच्यात नाही, पटका जागे असते. आणि जे विषय हातात घेणार, विषय शिकण्याची तीव्र इच्छा पाहिजे. तिसरा काय पाहिजे, मला हे शिकायचंच आहे, येन केन प्रकारे हे मला प्राप्त करायचंच आहे, याची तीव्र इच्छा पाहिजे आपल्या मनात. इच्छा नसेल तुम्ही किती पुस्तक हातात द्या, त्याचा काही उपयोग होत. तीव्र इच्छा पाहिजे. तीव्र इच्छा म्हणजे काय असते, तीव्र इच्छा म्हणजे एकाने तोंड आणि नाक दाबून धरावं, दुसऱ्याला दाबून धरल्यानंतर 1-2 मिनिटं झाल्यावर काय करेल तो, त्या सोड म्हणे का, तरी सुद्धा सोडायचं नाही, दोघा तिघांनी मिळून धरायचं त्याला. आणि मग विचारायचं सोडल्यानंतर, आम्ही दाबून धरलो होतो त्यावेळी तुला काय वाटत होतं, काय हवं हवं असं वाटत होतं, सोनं पाहिजे असं वाटलं, काय गाडी पाहिजे असं वाटलं, काय घोडे पाहिजे असं वाटले, काय घर पाहिजे असं वाटलं तुला? नाही, काही नाही, मला आता श्वासाशिवाय दुसरा काही नको असं वाटतं. जसं त्या अवस्थेत श्वासाशिवाय दुसरं काहीच नको असं वाटतंय ना, तसं विद्यार्थ्याला विद्यार्थी जीवनामध्ये माझ्या विद्येशिवाय, माझ्या अभ्यासाशिवाय दुसरं काही नको म्हणा. नाहीतर बरीच विद्यार्थी आम्ही विद्यार्थी म्हणून घेतो, पण विद्यार्थ्यांची एकही गुण आमच्यात नसतात. कारण विद्या सोडून दुसरं सगळी मिळवायची इच्छा असते. विद्या तेवढंच नको असतं. जे विषय समजावून घ्यायचा आहे त्या विषय समजावून घेण्याकरता आम्ही सगळ्या गोष्टींची त्याग करायला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा गुण आहे त्या विषयाची आवड पाहिजे, त्याच्याकरता इच्छा पाहिजे
आवड म्हणजे इच्छा, आणि त्याच्याकरता ते प्राप्त करण्याकरता मी सगळी सोडून देईल, पण ही मला प्राप्त करायची. त्याच्याकरता त्यागही पाहिजे, कारण माझ्या हातात एक काहीतरी आहे, मला आणखीन दुसरं काहीतरी पाहिजे, म्हणजे ही हातातल्या सोडायची तयारी लागते. माझ्या दोन्ही हातात काहीतरी वस्तू आहे, त्यावेळी मला तिसरं वस्तू काहीतरी घ्यायचंय तरी एकाला खाली ठेवावं लागतं. एकाच वेळी हेही पाहिजे तेही पाहिजे म्हणजे सगळे हातात धरू शकत नाही. तसं आम्ही जी विद्या प्राप्त करू इच्छितो त्यावेळी थोडासा अन्य विषयांचा त्याग करणं गरजेचं असतो. सोडून द्या. आम्हाला अनेको सवय असतात, अनेको कामं असतात. त्या सवयी आणि त्या गोष्टी आहेत ना, हे सोडून देण्याची तयारी पाहिजे. आणि गुरुजनांवर नितांत विश्वास पाहिजे आणि आदर पाहिजे त्यांच्यावर. आजकाल विद्यार्थ्यांचा आदर विद्वज्जनांवर म्हणजे त्यांचे जे गुरुजी आहेत किंवा त्यांचे जे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांच्यावर प्रेमही नाही आणि विद्या इच्छाही नाही. आणखीन एक मी कालच तुम्हाला सांगितलं की विद्या दान करणारा माणूस आहे ना, त्यांच्याकडून केवळ विद्येचीच अपेक्षा करायचं, बाकी काही अपेक्षा करायचं नाही. आता काही गुरुकुल सिस्टम नाही राहिली. गुरुजी काय करतो हे पाहायची गरज नाही. आधुनिक जीवनामध्ये काय सांगतात आपल्यासाठी एवढंच महत्त्वाचं. त्यांनी अध्ययन केलेले त्या अध्ययनातनं माझ्यासाठी काय काय देतात ना, ते श्रद्धेने स्वीकारायचं. डॉक्टर काय खातो काय पितो हे पाहायचे आम्हाला कारण नाही. डॉक्टरने जे औषध दिले आणि जे पथ्य सांगितले, नाही मला त्याने पथ्य सांगितलं पण तो कुठे पथ्य पाळतोय डॉक्टर असं म्हणून नाही चालणार. चालेल का? डॉक्टरने मला वांगी खाऊ नका म्हणून सांगितलंय, मगाशी तर डॉक्टरच्या जेवणात वांगीच होती की म्हणून नाही. मला जे आजार झालेले आहे त्याच्यासाठी सांगितलंय. डॉक्टरला आजार नाही झालेला, बरोबर? म्हणून डॉक्टर काय म्हणतात, डॉक्टर काय करतो हे नाही बघायचं. डॉक्टर काय उपचार करतो, तसा अध्यापक माझ्यासाठी काय देतात तेवढंच मी बघायचं. अध्यापक काय करतो हे पाहायचं नाही. आधुनिक जीवनामध्ये पूर्व काळात पाहत होते अध्यापकांवर खूप मोठी जबाबदारी होती. अध्यापक ज्या गोष्टी स्वतःच्या आचरणात आणून आचरणातूनच विद्यार्थ्याला शिकवत होते. पण आता काळ बदलत्या काळानुसार आपणही थोडं बदलणं ही गरजेचे आहे, एवढं समजायचं. म्हणून विद्यार्थी श्रद्धेने ते स्वीकार करायला पाहिजे. श्रद्धेने स्वीकार करायला पाहिजे. श्रद्धा नसेल तर काय? श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावंताला ज्ञान लाभते, अन्य कोणालाही लाभत नाही. म्हणून विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये कुठल्या ज्योतिषाकडे जा, यांच्याकडे जा, त्याच्याकडे जा नाही. ज्योतिषासाठी हे नाहीये. ज्योतिष शास्त्र जे आहे आम्हाला कोणत्याही कार्यासाठी उत्तम मुहूर्त काढून देण्यासाठी, अमुक अमुक मला काम करायचं त्याच्याकरता योग्य मुहूर्त कोणता, मी प्रयत्न केला तर त्याच्यावर मात पण करू शकतो. उत्तम मुहूर्त काढून देते. त्या मुहूर्तावर कार्य केला तर 100% कार्य यशस्वी होणार. चिकाटीने जर केला तर 100% यशस्वी होणार. याकरता ज्योतिषशास्त्र आमचं प्रचंड काम करतं. कोणती ग्रह कुठे आहेत, त्याचा प्रकाश आता पृथ्वीवर कोणत्या भागावर पडते, आम्ही कोणत्या भागावर आहोत, हे सर्व एकमेकांचे संबंध आहे. कोणत्या ग्रह पृथ्वीपासून किती अंतरावर आहे असेल तर त्याचा परिणाम या पृथ्वीवर काय होतो आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीवर काय होतो याचा अध्ययन केलेले आमच्या ऋषीमुनी. आणि एवढी बारीक अध्ययन दुसरं कोणी जगात त्या काळात केलेले नव्हते. आमच्या पूर्वजांनी ते केले आणि आजही त्याच्या आसपासच सर्व विज्ञान फिरतं.
आणि हे जे त्यांनी शिकलं त्यावेळी त्यांनी अतींद्रिय शक्तीने हे सर्व शिकलं. इंद्रियांचं सामर्थ्य आणि शक्ती आणि त्यांना प्राप्त करावयाची एक विद्या आहे आणि दुसरी एक विद्या आहे अतींद्रिय सामर्थ्याने प्राप्त करायची. विद्यार्थी आपले डोळे, आपले कान, आपली तोंड, आपले हात, आपले मन आणि विचार जे काय त्याच्या आधी जेवढा ताकद आहे त्या ताकदीने सर्व गोष्टी शिकत असतात. सगळ्यात महत्वाचा याच्या पलीकडे सुद्धा काही एक विश्व आहे. काही गोष्टी ना शिक्षकांकडे ती ज्ञान आहे, ना कोणत्याही त्याच्याकरता ग्रंथ आहे तुमच्याकडे. मग तुम्हाला ती शिकायचं आहे तर काय करायला पाहिजे? त्याच्याकरता आमच्या अतींद्रिय शक्तीचा वापर करा. इंद्रियांच्या पलीकडे एक ताकद आहे. ती ताकद आपण ध्यानाने प्राप्त करू शकता आणि त्या ध्यानाने तुम्हाला ती शक्ती प्राप्त होते. तेव्हा तुम्ही इच्छा प्रकट करायचं की मला अशा अशा वस्तूची, अशा अशा गोष्टीची ज्ञान पाहिजे. पाहिजे म्हटल्यानंतर ते तुमच्या डोळ्यासमोर येऊन उभं राहिलं आणि तुम्ही म्हटलं मला हे साध्य करण्याची तंत्र पाहिजे. ती तंत्र सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते. त्याच्याकरता जगात पुस्तक कुठेही नाही, पण अतींद्रिय सामर्थ्याने सुद्धा तुम्ही ते प्राप्त करू शकता, ते कार्य करू शकता. हेही एक विद्या प्राप्त करण्याची पद्धत आहे. ही एक पद्धत आहे. विद्यार्थी त्याच्याकरता ध्यानतंत्र आहे. ध्यानतंत्र, त्या ध्यानतंत्राने तुम्ही अतींद्रिय सामर्थ्याचा वापर करू शकता. त्यावेळी तुमची ब्रेन जी आहे रेग्युलर वापरण्याची जी जागा आहे ना ती सोडून दुसरी जे सुप्त ब्रेन आहे आपलं, कारण देवाने दिलेल्यातलं एकूण आपण एक 3-4% वापर करतो, 96% खाली आहे, अजून आपण वापर करत नाही. जेव्हा अशा पद्धतीने आपण नेहमीपेक्षा इतरांपेक्षा वेगवेगळ्या मंत्रतंत्राने आपण हे साध्य करतो, कार्यतंत्राने साध्य करतो, त्यावेळी ती कक्षा हळूहळू भरते. तेव्हा आपण 96-97% भरू शकतो. बाकीचे काय भरत नाही. आम्ही ज्या न्यूटनचा ऐकतो किंवा जॉन्सनचा ऐकतो किंवा जे कलाम साहेबांचा ऐकतो किंवा आमची जे कोणी भास्कराचार्य असतील, आर्यभट्ट असतील, बाबा यांनी इतरांपेक्षा नक्की या तंत्रावर कार्य केले आणि ते मिळवले. म्हणून विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये विद्या संपादन करण्याकरता विद्येचं महत्त्व समजून घ्यावं. हे कशासाठी पाहिजे मला, त्यानंतर त्याला प्राप्त कसं करायचं हे समजून घ्यावं, कोणाकडून मिळवायचं आहे. मग ते मिळवत असताना माझ्या शरीराला ती कसे जुळवून घ्यायचं, सूट करून घ्यायचं हे आपण ठरवायचं. मग त्यावेळी माझ्या शरीराची अवस्था काय असायला पाहिजे, मनाची अवस्था काय असायला पाहिजे, हीच महत्वाची आहे ना. कुठलीही गोष्ट प्राप्त करण्याकरता मन आणि शरीर दोन्ही साथ द्यायला पाहिजे मला. त्यावेळी माझी मनाची एकाग्रता साध्य करून घ्यायला पाहिजे. मनाची एकाग्रता साध्य करण्याकरता स्थिर बसायला शिकायला पाहिजे. स्थिर बसायचं असेल तर आपलं शरीर लवचिक असायला पाहिजे. लवचिक ठेवण्याकरता योगासनं करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. नियमितपणे आहार जसा गरजेचा आहे शरीराला तसा आयामही गरजेचे आहेत. वेगवेगळ्या व्यायाम सुद्धा गरजेचे आहेत, प्राणायाम सुद्धा गरजेचे आहेत. ते केले तर जसं की कळशी हल्ले तर कळशीतले पाणी हलणार की नाही, मग माझे शरीर हल्लं तर शरीरातलं मन सुद्धा हलणार. शरीरालाच कळशी समजा, याला हलवलं तर मन सुद्धा हलणार आतमधलं. म्हणून शरीर स्थिर, कारण अध्ययनासाठी शरीर स्थिर ठेवणं गरजेचे. शरीर स्थिर ठेवायला पाहिजे तर व्यायामाशिवाय दुसरा पर्याय ती कशाला करू, एवढा वेळ कुठून खर्च करू नाही.
ते देणं गरजेचीच आहे. तरच तुम्ही एका स्थितीमध्ये पोझिशन मध्ये जास्त वेळ बसू शकता. जितका वेळ जास्त बसू शकता तितका वेळ आतलं मन तुमचं एकाग्र राहू शकतं. आणि जिथे बसून तुम्ही अभ्यास करणार ना, तुमच्या मन विचलित करणार नाही अशी कुठलीही सामान आसपासला असणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थी, ज्या खोलीत बसून तुम्ही अध्ययन करता त्या खोलीच्या भिंतीवर मनाला विचलित करणारी कुठली चित्र नाहीये, मनाला विचलित करणारी कुठलं ध्वनी नाहीये, मनाला विचलित करणारी कुठलं वास येत नाही याची आधी काळजी घ्या. हे 3 इंद्रिय आहेत, हे खूप दूर दूर पर्यंत जाऊन काय काय धरून आणतात. मग ह्यांना जवळच ते जर भेटले तर मग सारखं त्याच्याकडेच लक्ष जातं. म्हणून ती जागा तसं बनवून घ्यावं. आणि त्यानंतर बसायची बैठक, तुम्ही भले खुर्चीवर बसा, जमिनीवर बसा, कुठेही बसा, बैठक जरासा मृदू असावं, शरीराला दाबून लागून, मग वेदना सुरू होऊ नये. आणि मग तुम्ही त्या विषयांची अपेक्षा आणि ती अध्ययन करत असताना दीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. कोणताही अभ्यास करण्याकरता अधिक वेळ देणं गरजेचे. दीर्घकाल पतंजली महर्षींनी सांगितले अभ्यास कसं करावं. दीर्घकाळ म्हणजे उगाच 2 मिनिटं बघितले आणि ठेवले असं नाही. बाबा जी विषय कळणार नाही त्याला अधिक वेळ दे. दुसरं सांगितले नैरंतर्य, अधिक वेळ दे. त्याशिवाय सातत्य ठेव. एक दिवस पाहिला आणि महिनाभर त्याच्याकडे पाहिला असं होऊ नये. नियमितता असावी त्यात. आणि सत्कार सेवितो म्हणजे प्रेमाने आवडीने ते विषय वाचा किंवा ऐका किंवा लिहा असं म्हटले गेले. आणि जे विषय मला लवकर लागत नाही तो विषय मी चांगलं वाचायला पाहिजे. वाचून झाल्याबरोबर तुम्हाला खात्री पटवून घेण्याकरता लिहून काढायचं. मी एवढं वाचलं आणि ह्यातलं किती लक्षात राहिलं मला, पटकन लिहून काढायचं. लिहून काढल्यानंतर परत त्या पानावर लक्ष टाकावं की काय राहिले हे आपल्या लक्षात येईल, किती राहिले हे लक्षात येईल. आणि लक्षात आलं तर अरे मग एका वेळेलाही होत नाही, मग 2 वेळेला होईल, 3 वेळेला होईल. कंटाळा न करता अशा पद्धतीने जर आपण अभ्यास करत गेलो अपयश हा भेटत नाही. आणि विद्यार्थ्यांमध्ये हे एक स्वभाव असायला पाहिजे, शक्यतो कधीही मनात अहंकार निर्माण होणार नाही. मी स्पेशल आहे अशी भावना कधीही मनात निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि ज्या दिवशी मी थोडा स्पेशल आहे असं तुम्हाला वाटतंय त्या दिवशी काही गोष्टींना मुकायला सुरुवात करतात. ती स्पेशल ही जी अहंकार उत्पन्न झाला काही गोष्टींना आत येऊ देत नाही. कारण मी म्हणतो ना, एक विद्यार्थी आहे ना, तो विद्यार्थी चांगला विद्यार्थी कोणाला म्हणायचं? चांगले विद्यार्थी कोण होऊ शकतो? आपल्या सगळ्या इंद्रियांना नेहमी खुला ठेवणार. डोळे आहेत ना, डोळ्याने खूप सारं मिळवता येतं. असं उघडलं तर काय काय दिसत नाहीये. कोणतरी गौंडी काम करताना दिसतो, सुतार काम करताना दिसतो, रोड बनवणारा दिसतो, बिल्डिंग बनवणारा दिसतो. आणि आम्हाला खरोखर ज्ञानी व्हायचं असेल प्रत्येक गोष्टीकडे, मला जर वेळ दुसरं काय नसेल काम तर त्या गोष्टीकडे बारकाव्याने पाहावं, बस त्या गोष्टीचं ज्ञान मला येईल. बांधकाम करताना माल कालवणारा असतो ना, त्याची कालवायची तंत्र सुद्धा तुम्ही बघायचं. तो नुसतं असं तोडत नाहीये, असं करत असतो, मध्ये असं फावडी असं फिरवत असतो. अरे ते स्किल आहे, सगळ्यांना येत नाही. मग बांधकाम करणारा काय करतो? अरे कोपरा कसा जमवतो, सरळ लाईन कसं बांधतो आणि वळंबा कसा लावतो, सांदमोड कसा करतो. नाही, आपल्याला काय संबंध आहे त्याचा? अरे तुम्हाला काय घर बांधायचं नाही?
त्या झोपडीत राहणार आहे? नाही नाही, ओ बिल्डर बांधून देतो ना. बिल्डर काय बांधतोय आणि काय देतो हे समजून घेण्याकरता तरी अक्कल पाहिजे. असं कधीही विद्यार्थ्यांनी म्हणायचं नाही मला त्याचा काय संबंध आहे, त्याचा काय उपयोग आहे. जगात जन्माला आलोय तर सगळ्या गोष्टी आमच्या उपयोगाच्या आहेत, ही एकदा धारणा तुमच्या मनात पाहिजे. नसेल तर तुम्ही उत्तम जिज्ञासू विद्यार्थी नाही बनू शकत. विद्यार्थी शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असतो. या जगात आपण शिकतच राहतो. मी आजपर्यंत ना जसं तुमच्या अवस्थेत होतो तेव्हापासून कुठल्याही गोष्टीला वर्ज्य असं समजला नाही. मला ही गोष्ट येत नाही असं नाही. शेतात गेला की शेतीतलं सगळं येतं, शाळेत गेलो की शाळेतलं सगळं शिकतो. मी ना कधी मागच्या वर्गातली मागच्या बेंच मधला आहे, मी कधी 1 किंवा 2 नंबरच्या बेंच मध्ये बसायचा प्रयत्न करायचा. मॅक्झिमम 2 नंबरच्या बेंचवर असत. आणि जेवढा शिकायचो जेवढा करायचा मनापासूनच करायचं. त्याच्यानंतर या जगातली जेवढी व्यवहार आहे त्या सगळ्या व्यवहार मी बारकाव्याने पाहिलो आणि शिकलो. मी गौंडी काम करतो, मला लाईट फिटिंग करता येतं, प्लंबिंग करता येतं, ते येतं मला, कार्पेंट्री येतं, कुंभारी येतं मला, आणि शेती काम सगळी येतात. जेवढ्या प्रकारची शेती काम आहे ते सगळी कामं येतात. आणि तुम्ही म्हणता वेल्डिंग करायचं तर वेल्डिंगचंही काम मला येतं. गौंडी काम करायचं, गौंडी काम सुद्धा मला येतं, कसं लावावं काय करावं आणि त्यांना दुसऱ्यांना सांगण्या येतं. सेंट्रिंग काम म्हटलं तर सेंट्रिंग काम पण येतं मला. तेल गाडीतनं तेल काढायचं म्हटलं तर गाडीतलं तेल सुद्धा मी काढतो. लोहारी सुद्धा मी करतो. कशाला धार लावायचंय, एखाद्या वस्तू हा सुरुवातीला प्रॅक्टिस होईपर्यंत वेळ जादा लागेल. लोहारी पण मी करतो. काय येत नाही असं नाही, कारण मी कुठल्याही कामाला कधीही त्याज्य समजला नाही. हे माझ्या काय कामाचं असं कधी म्हणत नाही. मी कापड विणतो आणि कपडे शिवतो पण, कटिंग पण करतो कपड्यांचं. का? मी कधी गेलेलो असायचं ना त्यांच्याकडे लक्ष असायचं मला, टेलरकडे. तो कपडे कापत असतो, कापत असताना कसं कापतो, कुठे कुठे कापतो, शिवताना तो बोलत बोलत कसं शिवत असतो. आम्ही बोलत जरूर असो पण आमची नजर त्यांच्या शिलाईवर असते. अशा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे किती म्हणजे जेवढ्या जीवनाला आवश्यक आहेत का हे डोळे उघडी ठेवली. आणि वास कशा कशाचा किती प्रकारचे वास आहेत, हजारो प्रकारची वास आहेत, गंध आहेत, ओळखता आला पाहिजे. झोपेत सुद्धा अमुक अमुक एक गंध, हा हे याचा वास आहे असं म्हणतात, त्याला विद्या म्हणतात. कानावर शब्द आला तर कशाचा शब्द येईल, कोणती पक्षी असेल, कोणते प्राणी असेल, कोणतं मशीन असेल. मग आपलं मशीन कुठलं, लोकांची मशीनचा आवाज कसा असतो. अरे आवाज 1000 प्रकारचे आवाज आहेत. आवाज ओळखण्याची, कारण ते स्टोअर करून ठेवला तरच भविष्यात ओळखता येते. तुम्ही जे जे ऐकलात कोणाचा तरी ध्वनी आहे, त्या ध्वनी कोणाचा. आम्ही इतकी एवढे विद्यार्थी आहोत, प्रत्येकाचा ध्वनी वेगवेगळे आहे की नाही. मग हे स्टोअर करून जर नाही ठेवला, आम्ही लक्ष नाही दिलं तर स्टोअर होत नाही. स्टोअर नाही झाला, भविष्यात कधीही भेटला आणि तुमची डोळे झाकलेले असले तर त्याचा आवाज आला तर तो झालाय हे सांगता आला. याला म्हणतात विद्या संपादन करणे. आणि एकदा पाहिजे किती चित्र दिसतात. हिरवे दिसणारे काय सगळी हिरवे, हिरव्यामध्ये 1000 प्रकार आहेत, लाल मध्ये 10,000 प्रकार आहेत, निळ्यामध्ये किती प्रकारची निळे असतील. अशी डोळ्यांची क्षमता पाहिजे. हमेशा ही इंद्रिय उघडी ठेवून या जगातनं, विश्व एक विद्यापीठ आहे. केवळ शाळेतनं ज्ञान संपादन करावं असं नाही, विश्व सुद्धा एक विद्यापीठ आहे. इथे पावलोपावली शिकायचे. देवाने आम्हाला शिकण्याकरता इतकं ठेवलेलं आहे. आता तुम्हाला जर घेऊन गेलो शेतात आणि 22 प्रकारचे झाडं दाखवा म्हटलं तर जमेल तुम्हाला?
वड माहिती असणार, कडुलिंब माहिती असणार, आंब्याची झाडे ओळखता येते, जे खायचं आहे ना. दुसरं कुठलं तरी सांगितलं तर ओळखता येणार नाही. का? आमचं लक्ष गेलं नाही तिथे. वनस्पती अनौषधम, जगात प्रत्येक वनस्पती ही औषध आहे आणि प्रत्येक अक्षरामध्ये मंत्र बनण्याची सामर्थ्य आहे. त्याचा विचार केला पाहिजे, जोडणी करता आला पाहिजे. अयोग्य पुरुषः नास्ति, या जगात कोणी अयोग्य नाहीये, पण ज्यांची त्यांची योग्यता ओळखून त्यांच्याकडनं काय काम करून घे, त्यांच्याकडून मी काय शिकायचं हे समजून घ्यायला पाहिजे. योजकः तत्र दुर्लभः. उत्तम विद्यार्थी चांगलं नियोजन करायला शिकायला पाहिजे. कधी काय करावं याचं नियोजन ज्याला चांगलं जमते तो उत्तम विद्यार्थी बनतो. समजलं? विद्यार्थी कसे असायला पाहिजे. मग जास्त झाले तर सगळे डोक्यातनं जाईल. विद्यार्थ्यांनी हे करायला पाहिजे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पाणिनी नाव ऐकून माहिती? व्याकरण शास्त्रज्ञ होते पाणिनी. अष्टाध्यायी ग्रंथ लिहिले त्यांनी आणि 1700 धातूंचा शोध लावला. धातू म्हणजे कोणता शब्द कशापासून कसं बनते. व्याधिकृती व्याघ्र व व्याघ्र शब्द कशापासून असं म्हणते, म्हणून त्याला व्याघ्र म्हणा. असा एकूण 1700 शब्द अशा पद्धतीने त्याने तयार केले. आणि मग अक्षरांच्या जोडणीने शब्द तयार आणि शब्दांचा जोडणी करून त्यातनं वाक्य तयार करणं. मग त्यात गद्य पद्य असं खूप पाणिनी जे जगाला दिलेले दुसरं कोणी आजही देऊ शकत नाही. आणि त्यांचं व्याकरण असं आहे, कर्तृ कर्म क्रियापद मागे पुढे कुठेही केलं तरी त्याचा अर्थ बिघडत नाही. मी गावी जाऊन येतो जाऊन गावी, किंवा मी जातो मी असंही म्हटलं तरी तो बिघड. अहम गच्छामि म्हटलं तर मी जातो. अहम आधी ठेवला, गच्छामि नंतर ठेवला तरी काही फरक पडत नाही. गच्छाम्यहम म्हटला तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे सॅटेलाइटना काय कमांड द्यायचा असेल तर ती शब्द आता वाटेत जाताना पलटी होतात. इंग्लिश मधली शब्द पलटी झाली की त्यांचा अर्थ बिघडतो. त्याच्याकरता त्यांनी संस्कृत प्रयोग करून बघितलं. संस्कृत शब्द कितीही आदला बदली झाली, मागे पुढे झाली, कारण कुठला शब्द छोटे कुठलं मोठे त्यानुसार पुढे गेल्यानंतर त्यांचा गती कमी जास्त होते. त्यावेळी काही होऊन मागे पुढे जाऊन तिथे पोहोचल्यानंतर जे वाक्य तयार होते त्याच्यात काही झालं तरी अर्थ बदलत नाही. म्हणून सॅटेलाइटला कमांड देण्याकरता संस्कृतच योग्य भाषा आहे हे जगाने सिद्ध केले. आपण भारतीयांनी नव्हे, जगाने मान्य केले. अशी भाषा देणारा पाणिनी तुमच्यासारखा होता, छोटा 8-9 वर्षांचा होता एकदा. आणि गावात एक विद्वान आले होते. मग सगळेजण म्हणत होते आमच्या मुलाचा जरासा बघा ना, आई गेला, मला खूप शिकायची इच्छा आहे, माझी योग कसा आहे बघा म्हणाला. विद्यारेषा म्हणजे या 2 बोट जे असतात शेवटचे, या दोन्हींच्या मधनं असं एक रेष येतो, याला विद्यारेष असं म्हणतात. ते रेष किती स्पष्ट असेल आणि किती फाटे फुटलेले असतील त्याच्यावर त्याची विद्या किती प्रकारची अमुक तमुक, त्याच्यावर एक मोठं शास्त्र आहे ते सांगत. अर्थसामुद्रिका शास्त्र आहे ते सांगत असत. हे जे आहे
ही विद्यारेष पाणिनीच्या हातात नव्हता. त्या विद्वानाने सांगितलं की बाळा तुझ्या नशिबात विद्या नाहीये. हा म्हटला का नाही? तुझ्या हातात विद्यारेष जरासा स्पष्ट नाहीये. पोरगा पटकन कमरेतलं सुरी काढलं आणि एवढा कापला. गुरुजी इथनं इथपर्यंत आणले. म्हटलं आता बघा मला काय येतं की नाही, काय मी शाळा बिळा शिकणार की नाही बघा म्हणा. गुरुजी म्हणाले काय माणूस भेटला बाबा, तू जगाचा सर्वात मोठा विद्वान होशील. एवढी जिज्ञासा तुझ्याकडे आहे शिकायची आणि रेष काय काम करेल त्याच्यात, जा म्हणाला तो मोठा विद्वान. असा हा पाणिनी होता. जिज्ञासा कसं लागते त्याच्याकरता एवढा त्याग लागते, तेव्हाच विद्यार्थी होऊ शकतो. नाहीतर आलं ते जमा गेलं ते खर्च करणारा विद्यार्थी याला इकडे तिकडे जरा असा फेरपटका मारून आला, घरी आला, जरा जेवला आणि झोपला. इकडचं जरा बघ तिकडचं जरा बघ, काय विद्यार्थी होणार आहे थोडी नाही. जी चिकाटी पाहिजे, त्याचा प्रयत्न पाहिजे, त्याच्याकडे वेळ द्यायला पाहिजे, पराकाष्ठा पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि हे सर्व घेतल्यानंतर हे कशा करता मी आयुष्यात त्याचा उपयोग करणार आहे त्याचाही नियोजन त्याच्याकडे पाहिजे. तेव्हा एक चांगला विद्यार्थी होऊ शकतो. समजलं? आणखीन काय झालं? टाइम ठीक आहे. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.